नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली. चला तर मग रेसिपीला लागणारं साहित्य पाहूया. प्रथम आपण कच्ची दाबेलीचा मसाला बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे धने, जिरे, सुकं खोबरं, चक्री फूल, काळी मिरी, लवंग, दालचिनी, सुंठ पावडर, तमालपत्र, जायफळ अगदी छोटासा तुकडा, बडीशेप आणि लाल तिखट, हळद, तीळ, साखर आणि मीठ. तसेच आपल्याला लागणार आहे शेव, शिजवलेले बटाटे, डाळिंबाच्या बिया, कोथिंबीर आणि पाव व चिंचेचा कोळ. आता गॅस ऑन करून त्याच्यावर तवा ठेवून घेऊया आणि सर्व खडे मसाले 1 मिनिटभर परतून घेऊया. जायफळ गरम नाही करायचे. आता भाजून घेतलेले खडे मसाले थंड झाले की आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ. त्यावेळेला बाकी राहिलेले सर्व पावडर फॉर्ममधले मसाले त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. कच्ची दाबेली मसाला पावडर आता तयार आहे. आता बटाटे स्मॅश करून घेऊयात आणि मग दाबेलीमध्ये भरायचं स्टफिंग बनवायला घेऊयात. तर त्यासाठी प्रथम गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये 3 पळी तेल घालून घेतलं. मग त्याच्यामध्ये स्मॅश केलेले बटाटे घालून घेऊया. मग चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता 6-7 चमचे आपण बनवलेला कच्ची दाबेली मसाला घालून घेणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. हे मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी घेऊन ते पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात. गरज वाटल्यास किंवा चवीनुसार आपण त्याच्यामध्ये आणखीन तिखट वाढवू शकतो. आता तयार झालेलं स्टफिंग आपण एका प्लेटमध्ये पसरवून घेऊया आणि त्याच्यावर शेव, कोथिंबीर आणि डाळिंब घालून सजवून घेऊयात. आता ब्रेड कट करून घेऊन त्याला चिंचेचं कोळ लावून घेऊया आणि हे तयार केलेलं स्टफिंग त्याच्यामध्ये जितकं जास्त भरता येईल तितकं जास्त भरून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्या साईडनं थोडं चिंचेचं कोळ लावायचं आणि हे स्टफिंग त्या ब्रेडमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. स्टफिंग व्यवस्थित सेट झालं की मग शेवच्या प्लेटमध्ये तो ब्रेड तिन्ही साईडने फिरवून घ्यायचं. त्यामुळे त्याला तिन्ही बाजूनं शेव व्यवस्थित लागेल. अशाच पद्धतीनं आणखीन एक दाबेली बनवून घेऊया आणि आता तव्यावर थोडंसं तूप किंवा बटर टाकून आपण ही दाबेली व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता आपण दुसरी ही दाबेली भाजायला घेऊया. दाबेली व्यवस्थित भाजण्यासाठी 5-7 मिनिटे लागतात. कच्ची दाबेलीची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.